नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. खरीप पीक विमा 2025 संदर्भात शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पहिल्या टप्प्याची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम वितरण प्रक्रियेत आली आहे. एकूण 1221 कोटी रुपयांची मोठी रक्कम राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली असून सध्या तिचे वितरण सुरू झालेले आहे. विशेष म्हणजे या मंजूर रकमेपैकी जवळपास 930 कोटी रुपये हे फक्त 29 ते 30 तालुक्यांमध्ये वितरित होणार आहेत. म्हणजेच एकूण मंजूर पीक विम्यापैकी सुमारे 80% रक्कम या निवडक तालुक्यांना मिळणार आहे. आता सर्वाधिक रक्कम कोणत्या जिल्ह्याला मिळाली आहे हे पाहिले तर नांदेड जिल्हा सर्वात वर आहे. नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 813 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यापैकी जवळपास 809 कोटी रुपये हे फक्त सोयाबीन पिकासाठी मंजूर झालेले आहेत. तालुकानिहाय पाहिल्यास अर्धापूर तालुक्यासाठी 33 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले असून प्रति हेक्टर सुमारे 25,200 रुपयांच्या दराने ही रक्कम आहे. भोकरसाठी 27 कोटी 65 लाख रुपये आणि प्रति हेक्टर 12,178 रुपये मंजूर झाले आहेत. बिलोली तालुक्यासाठी 75 कोटी 8 लाख रुपये मंजूर झाले असून प्रति हेक्टर 24,383 रुपये मिळणार आहेत. तर सर्वाधिक हेक्टरी दर बेंगलूर तालुक्यात मंजूर झाला असून तो 30,628 रुपये प्रति हेक्टर इतका आहे. या तालुक्यासाठी एकूण 118 कोटी 52 लाख रुपये मंजूर झाले आहेत. धर्माबादसाठी 24 कोटी 61 लाख, हातगावसाठी 114 कोटी 3 लाख, हिमायतनगरसाठी 40 कोटी 49 लाख, कंधारसाठी 52 कोटी 52 लाख, किनवटसाठी 18 कोटी 14 लाख, लोह्यासाठी 75 कोटी 95 लाख, मुखेडसाठी 100 कोटी 51 लाख, नायगावसाठी 50 कोटी 47 लाख, नांदेड तालुक्यासाठी 24 कोटी 45 लाख आणि उमरीसाठी 30 कोटी 4 लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यात मूग आणि उडीद पिकांसाठीही काही तालुक्यांमध्ये विमा मंजूर झाला आहे. जरी या रकमा तुलनेने कमी असल्या तरी संबंधित शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. यानंतर हिंगोली जिल्ह्याकडे पाहिले तर येथे सुमारे 98 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत,